नारायणगावमध्ये 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. दरोडे, रॉबरी, जबरी चोरी, त्याच्यानंतर घरफोडी, असे एकदम हार्ड क्रिमिनल होते. म्हणजे जी डेड बॉडी होती ती दरीमध्ये होती. दरीमध्ये होती. गुंड साहेबांकडे त्यांचा चार्ज होता. सकाळी आम्हाला ती बॉडी वरती घेऊन यायला, वरती गेल्यानंतर लक्षात आलं की आपण वेपनच आणलेलं, त्यांच्याकडे वेपन. आणि ओतूर पोलीस स्टेशनचे आमचे जे इंचार्ज आहेत बाजगेरे साहेब, जोपर्यंत ती नदी क्रॉस करत नाही तोपर्यंत असं वाटायचं की आपले काळीच काढून आपण दुसऱ्याच्या हातात दिलं. त्यावेळेसच विचार केला होता का पोलीस ऑफिसर बनायचं? पुढं करिअर काय करणार आहे आपण, कुठे ऍडमिशन आहे, असं काय ठरलेलं नव्हतं. खूप खूप प्राऊड फील होतं युनिफॉर्म घातल्यानंतर. मग त्या काळात रॅगिंग वगैरे पण भरपूर व्हायची. तुमची झाली कधी रॅगिंग? हा, भरपूर होतं. रॅगिंग तर होतंच. रॅगिंगला सुरुवातीला त्रास पण व्हायचा, भीती पण वाटायची. तुमच्या काळात पण पेपर लीक झाले का कधी? मी आंदोलन वगैरे केलं, आम्ही मोर्चे वगैरे काढले. आणि की गडचिरोलीला एखाद्याची पोस्टिंग होणे म्हणजे ते पनिशमेंटच आहे. पण तुम्ही स्वतःच लेटर लिहिलं की मला गडचिरोलीला पाठवा. हा काय किस्सा आहे? म्हणजे पहिलाच अटेम्प्ट होता माझा PSIचा, त्यामुळं सर मग तुमची पहिली पोस्टिंग कुठे झाली? बंदोबस्तवरून येताना घाटाच्या तिथं फोन आला, सर तुमची बदली झाली म्हणून. कोणतं चुकीचं कधीच काय काम करत नाही, बदली कशी काय झाली? कधी कुठून गोळी, कधी कुठं ब्लास्टिंग लावलं असेल, अँबुश लावला असेल, सांगू शकत नाही. नक्षलवाद्यांनी तो तोडला होता, तिथल्या लोकांना, कॉन्ट्रॅक्टरला मारलं, तो काय किस्सा सर? पहिलं म्हणजे लोक पोलिसांच्या जवळ येत नव्हतं. आणि आता तुमचं गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. बरोबर. म्हणजे तुम्ही किती लोकांना मदत केली तुमच्या गावामध्ये? माझी चुलत बहीण आहे शोभा शेलार म्हणून, ती देखील PSI झाली. स्वप्नील भोसले म्हणून ती ARTO झाली. पहिले आयडल माझे एक सुरेश मनोरे साहेब, जे जवाहरला DYSP होते, प्रदीप जाधवचं. चांगलं कोणाला मानत असेल तर मी मानले अंकित गोयल सरांना. मी कमिशनर बऱ्यापैकी म्हणजे IPS लोक बऱ्यापैकी किंवा DYSP रँकच्या अधिकारी तिथं होते. मी एकमेव API सगळ्यात लोएस्ट रँकचा अधिकारी मी तिथं होतो. चुकीचे प्रकार झाले होते यात्रांमध्ये, मर्डर असतील. नमस्कार, मी विजय प्रजापती आणि आपण पाहत आहात शिवभूमी कट्टा हे ऑफिशियल युट्यूब चॅनल. आणि आज आपल्या सोबत आहेत असं व्यक्तिमत्व ज्यांनी पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना फक्त कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर माणुसकी जपली, समाजाशी नातं जोडलं आणि आपल्या कामातून लोकांचा विश्वास संपादन केला. शिस्त, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता त्यांची खरी ओळख. महाराष्ट्रात आपल्या उत्कृष्ट कार्याची वेगळी छाप निर्माण करणारे आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित API महादेव शेलार साहेब, सर तुमचं पॉडकास्ट मध्ये मी स्वागत करतो सर. नमस्कार. तसं आजचा जो पॉडकास्ट आहे खूप भारी होणार आहे. नक्कीच आम्ही तुमच्याबद्दल खूप माहिती काढली आहे. तर पहिला माझा प्रश्न असा आहे, फलटण जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत तुमचा प्रवास कसा होता? आमच्या गावामध्ये 1ली ते 4थी पर्यंतची जी जिल्हा परिषदची शाळा होती. तर सुरुवातीला चौथीला असेपर्यंत काय असं काही अभ्यासाची विशेष अशी काही गोडी नव्हती. गावामध्येच राहिलं असल्यामुळं जिल्हा परिषदला ऍडमिशन होतं. आणि आमचं शेत वगैरे साधारण 3-4 किलोमीटर असायचं. रोज शेतीत जावं लागायचं. तिथून आल्यानंतर आपल्या शाळेचं कामकाज असायचं. शाळा झाल्यानंतर पुन्हा शेतीत जावं लागायचं. असा असा एकंदरीत तो प्रवास होता. मग अभ्यासाची आवड कशी निर्माण झाली? 4थी पर्यंत विशेष काय अभ्यासाची आवड नव्हती. 5वीला ज्यावेळेस मी हायस्कूलला ऍडमिशन घेतलं, तर त्यावेळेस आम्हाला दिनेश गावडे सर तिथं आम्हाला शिक्षक म्हणून होते. तर त्यांनी अशी एक नवीन स्कीम चालू होती की ज्यांचे पहिला, दुसरा, तिसरा नंबर येईल वर्गामध्ये, तर त्यांना ते वही, पेन्सिल, रबर अशा वस्तू स्वरूपात भेट द्यायच्या. आणि त्यांचं एक छोटासा म्हणजे टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करायचे. सगळे त्यांच्यासाठी टाळ्या अट्रॅक्शन थोडस. मग ते आम्हाला खूप कौतुकाचं वाटायचं की आपला पण नंबर आला पाहिजे, आपल्यासाठी पण टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि तेव्हापासून थोडी आवड निर्माण झाली अभ्यासाची. त्यावेळेसच विचार केला होता का पोलीस ऑफिसर बनायचं? नाही, त्यावेळेस असं काय अभ्यास म्हणजे फक्त अभ्यास करणं हेच टार्गेट होतं, नंबर काढणं हेच टार्गेट होतं. त्यावेळेस असं करिअर वगैरे बद्दल काही विशेष असं काय. मग पोलीस बनायचंच हे कधी ठरवलं? ऍक्च्युली ज्यावेळेस माझं 10वीचं शिक्षण पूर्ण झालं, त्यानंतर कुठे ऍडमिशन घ्यायचं हे माहीत नव्हतं. कारण तसं घरामध्ये तसं वातावरण ऍक्च्युली नव्हतं की पुढं करिअर काय करणार आहे आपण, कुठे ऍडमिशन आहे, असं काय ठरलेलं नव्हतं. मग 10वी नंतर ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस आम्हाला राऊत सर होते गुणवड्याचे शिकवायला. तर त्यांना मी विचारलं, सर असं असं आता 10वीचा निकाल लागलेला आहे, तर पुढं काय करू? त्यांनी मला त्यावेळेस समजून सांगितलं की बाबा तू शेती शाळेला ऍडमिशन घ्या 11वी-12वीला. तिथून पुढे BSc ॲग्रीला तुला जाता येईल. आणि BSc ॲग्रीची बऱ्यापैकी मुलं ही MPSC UPSC थ्रू चांगल्या पोस्ट वगैरे मिळवतात. PSI, DYSP, तहसीलदार अशा वेगवेगळ्या पोस्ट आपल्याला मिळवता येतात. त्यामुळं मग मी शेती शाळेला ऍडमिशन घेतलं. आणि तेव्हा आम्हाला समजलं की बाबा आपल्याला शेती शाळेला ऍडमिशन घेतल्यानंतर पुढे MPSCचे दरवाजे ओपन होणार.
मग हे कुठे ऍडमिशन घेतलं होतं तुम्ही 11वी? पण मी 11वी-12वीला फलटणला मालोजीराजे शेती विद्यालय या ठिकाणी ऍग्रिकल्चरला ऍडमिशन नंतर बीएससी ला? त्यानंतर मी बीएससी पुणे ऍग्रिकल्चर कॉलेज पुणे तर 4 वर्ष तुम्ही 2006. फलटणहून पुण्याला आले आणि पुण्यामधला मग तो प्रवास कसा होता, पुण्याचा अनुभव कसा होता? ऍक्च्युली मी पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेस. याच्या आधी कधी पुण्याला येण्याचा योग आला नव्हता आणि पहिल्यांदा ऍडमिशन घेतल्यानंतर तिथं सगळं काही नवीन होतं माझ्यासाठी. सगळे मित्र नवीन होते, त्याच्यानंतर तिथं राहण्याचं सगळी जागा नवीन होती, जेवणाचे सगळे पद्धत, जेवणाचं मेनू सगळे वेगळे होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये ऍडजस्ट व्हायला खूप वेळ गेला. परंतु नंतर एकदा आमचे मित्रांसोबत चांगली ओळख निर्माण झाली. त्यानंतर मैत्री वगैरे मित्र झाले तुमचे हा, चांगले? मैत्री वगैरे चांगली झाली आमची आणि तिथून पुढे आम्हाला म्हणजे चांगलं पुण्याचं 4 वर्ष चांगली गेली, चांगले मार्क्स मिळाले आणि मग त्या काळात सर रॅगिंग वगैरे पण भरपूर व्हायची, तुमची झाली कधी रॅगिंग? हा भरपूर. आम्ही फर्स्ट इयरला असताना तिथं पद्धतच अशी होती की त्या भागातला लोकांचा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा ग्रुप असायचा आणि त्या भागातले जे सिनियर्स आहेत त्या मुलांची थोडी रॅगिंग घ्यायची. परंतु त्याचबरोबर ते मदत देखील करायचे आपल्याला नोट्स पुरवण्याच्या बाबतीत असेल, मुलं व्यसनापासून दूर राहिली पाहिजे, तुम्ही सगळे एकजुटीने एकत्र राहायला पाहिजे. एखादा बाबा अभ्यासात कमजोर असेल तर तो बाबा त्या विषयामध्ये परफेक्ट झाला पाहिजे म्हणून ग्रुप डिस्कशन घेणं, एखाद्याला करिअर विषयी मार्गदर्शन करणं, अशा खूप चांगल्या गोष्टी पण त्यांनी शिकवल्या. रॅगिंग तर होतंच, रॅगिंगला सुरुवातीला त्रास पण व्हायचा, भीती पण वाटायची, परंतु त्याचे साईड बाय साईड खूप चांगले फायदे पण झाले. मी कॉलेजला असताना कधीही घरचे बघायला आले नाहीत पुण्याच्या कॉलेजला की हा कुठं शिकतो, काय खातो, कुठं राहतो, त्याला किती मार्क पडतात, काही त्यांना म्हणजे बघण्याची तशी हे मिळाली नाही, संधी मिळाली नाही. परंतु मित्रांबरोबर असल्यामुळं म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचा खूप फायदा झाला. सिनियर्सनी अगदी आई वडिलांप्रमाणे आमची काळजी घेतली आणि त्याच्यामुळे आम्ही भविष्य घडवू शकतो. सर बीएससी झाल्यानंतर तुम्ही राहुरीला ऍडमिशन घेतलं, बरोबर. राहुरी कॉलेजला. मग तिथला तो पहिला दिवस कसा होता अनुभव? मी तिथं ऐकलंय तुम्ही पहिल्याच एंट्रीला तुम्ही त्या बोर्ड बघितलं, तिथं नाव होते आणि ते अट्रॅक्शन तुमच्या डोक्यात होतं. तो किस्सा सांगा आम्हाला कसा आहे. मी ज्यावेळेस एमएससी अॅग्रीला ऍडमिशन घेतल्यानंतर पहिल्यांदा कॉलेजला गेलो एमएससी ला. तर तिथं कॉलेजमध्ये एंट्री केल्या केल्या एक तिथं काचेच्या बोर्डमध्ये गोल्डन अक्षरात नावं लिहिलेली होती. माझा मित्र होता कानिफनाथ मरकड म्हणून. तर मी त्याला विचारलं हे काय आहे म्हणून, हे बाबा कसली नाव आहे. तर त्यांनी सांगितलं की बाबा जे ऍग्रिकल्चर कॉलेजमधली जी एमएससी ची कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जो टॉपर येतो त्याचं इथं गोल्डन अक्षरात नाव राहतं, त्याला गोल्ड मेडल भेटतं राज्यपालांच्या हस्ते. अच्छा. आणि मग पहिल्यांदा मला तिथं थोडस एक स्वतःचं ध्येय मिळालं की बाबा आपण जर गोल्ड मेडल मिळवलं तर आपल्या आई वडिलांच्या सोबत आपल्याला ते गोल्ड मेडल मिळवण्याची राज्यपालांच्या हस्ते आपल्याला संधी मिळेल. आणि एक खेडेगावातून आलेला जर विद्यार्थी गोल्ड मेडल मिळवत असेल तर गावामध्ये खूप चांगला मेसेज जाईल. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा माझं ध्येय फिक्स केलं की बाबा आपल्याला हे गोल्ड मेडल मिळवायचं आहे. फायनली तुम्ही ते मिळवलंच. मिळवलं. पण अजून एक महत्वाचा प्रश्न सर असा आहे की आता आपण बघतोय नीटचे एक्झामचे पेपर लीक वगैरे झाले, तुमच्या काळात पण पेपर लीक होत म्हणजे झाले का कधी? हा, आमच्या वेळेस सीईटीची पहिलीच जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये पेपर लीक झाले होते आणि आम्ही मग अभ्यास करणाऱ्या मुलांचं बऱ्याचशा त्याच्यामध्ये नुकसान देखील झालं. मग त्यावेळेस तुम्ही आंदोलन वगैरे असलं? आम्ही आंदोलन वगैरे केलं, आम्ही मोर्चे वगैरे काढले आणि अच्छा. मग त्यांनी आमची मोर्चाची दखल घेऊन पुन्हा एक्झाम घेतली. मग त्या पुन्हा एक्झाम मध्ये आम्ही जे अभ्यास करणारे चांगली मुलं होतो त्यांना पुन्हा चांगले मार्क्स मिळाले आणि त्यांना राहुरीला ऍडमिशन मिळालं. त्याच्यानंतर सर तुम्ही एमपीएससी पास केला, ज्या दिवशी रिझल्ट लागला तो दिवस कसा होता, म्हणजे काय भावना होत्या? म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे आपला आनंद गगनात मावेत नाही अशी परिस्थिती होती. कारण पहिलाच अटेम्प्ट होता माझा PSI चा, त्यामुळं घरचे खूप आनंदी होते, गावातले बरेचसे लोक खूप आनंदी होते. सर पास झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला पहिली वर्दी मिळाली त्यावेळेस वर्दीला बघून तुमच्या काय भावना होत्या? नाही मी म्हणजे वर्दी बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झालं की युनिफॉर्म बरोबर आपल्या जी नेम प्लेट आहे त्या नेम प्लेट वरती आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या छातीला लावण्याची सगळ्यात चांगली संधी या PSI पोस्ट मार्फत मिळाली. युनिफॉर्म वरती आपण म्हणतो ना एक 10 हत्तींचं बळ आपल्या अंगामध्ये असतं आणि खूप खूप प्राऊड फील होतं युनिफॉर्म घातल्यानंतर. खूप म्हणजे कदाचित मी दुसऱ्या कुठल्या पोस्टला असतो तर कदाचित मी एवढं चांगलं काम करू शकलो नसतं किंवा एवढं मी खुश नसतो, पण युनिफॉर्म मध्ये मी खरंच खूप खुश आहे. आणि सर मग तुझी पहिली पोस्टिंग कुठे झाली?
माझी पहिली पोस्टिंग पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार पोलीस स्टेशनला माझी पहिली पोस्टिंग झाली. अच्छा. मग तिथं किती वर्ष होत होती? मी 2000 साधारण 13 ते 2017 असं 3 वर्ष. तो पूर्ण ग्रामीण भाग आहे ना पण तिथं? हा पूर्ण म्हणजे तो आपण आदिवासी पट्टा आहे तो जव्हार आणि मोखाडा. खूप म्हणजे असं बाकीचे असे थिएटर किंवा बाकी अशा करमणुकीच्या कुठल्या फॅसिलिटी नाहीये चांगले. तिथं मग कसं तुम्ही रुळले म्हणजे तिथला अनुभव सांगा. पहिल्यांदा ज्यावेळेस माझं जव्हारला पोस्टिंग झालं त्यावेळेस सुरुवातीला खूप म्हणजे राहण्याचे जेवणाचे खूप हाल झाले कारण तिथली आपली पश्चिम महाराष्ट्रातलं जेवणाची पद्धत आणि तिथली जेवणाची पद्धत खूप तफावत होती. परंतु तिथं गेल्यानंतर आमचे ऑफिसर्स क्लब आहे जव्हारला. तर त्या ठिकाणी आमचे जज होते प्रथम वर्ग न्यायाधीश सन्माननीय इंदलकर साहेब. माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी मला त्या ऑफिसर क्लब बद्दल माहिती दिली आणि मला त्या ऑफिसर क्लबचं मेंबर बनवलं. आणि मग तिथून पुढे खरे म्हणजे जव्हारचं वातावरण खूप चांगलं वाटायला लागलं. तिथं कुठलाही सण असेल उत्सव असेल तर ते एकमेकाच्या सुखदुःखामध्ये चांगल्या वाईट काळामध्ये म्हणजे साथ देणं. त्यानंतर कुठले काय प्रोग्राम असतील तर सगळेजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचे. कुठं फिरायला जायचं असेल ट्रेकिंगला जायचं असेल किंवा बाकी कुठल्या ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर ते सगळे एकत्र असायचे. त्यामुळे खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये माझं जव्हारचं ऍक्च्युली तिथली अशी एखादी कोणती केस अशी होती का म्हणजे कायम लक्षात राहील किंवा एक असं युनिक काही घडलं असेल असं काही केस? एक असं झालं होतं की माझा 2 जानेवारीला वाढदिवस असतो माझा. तर 1 जानेवारीला शुक्रवार होता आणि आमचं 2 तारखेला सगळे ऑफिसर क्लबचे मेंबर वाढदिवसानिमित्त आमचं वाड्याला फिरायला जायचं ठरलं होतं विथ फॅमिली. सगळं बुकिंग वगैरे आम्ही रिसॉर्टचं करून ठेवलं होतं आणि 1 तारखेला संध्याकाळी मला 12 वाजता फोन आला की तुम्हाला साहेबांनी बोलवले महत्वाचं काम आहे म्हणून. मग एक साधारण 12 वाजता म्हटलं आता काहीतरी छोटंसं काम असेल आपण येऊ म्हणून मी फॅमिलीला नवीनच लग्न झालं होतं. अच्छा. मग फॅमिलीला वगैरे काही मी उठवलं ना झोपेतून मी खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर मला समजलं की असा असा वावर वांगणी म्हणून एक जव्हारपासून 40-45 किलोमीटरवरती एकदम असा डीप जंगलग्रस्त भाग आहे. तर तिथं एक असा असा मर्डर झालेला आहे तर मला तिथं जायचं तपासाला म्हणून. मग ठीक आहे म्हटलं आपण सकाळपर्यंत येऊ म्हणून मी घरच्यांना कुठली कल्पना न देता गेलो. परंतु तिथे गेल्यानंतर आम्हाला त्या दरीमध्ये जवळजवळ 4-5 किलोमीटर खाली उतरावं लागलं. तिथे कुठल्या प्रकारची मोबाईलला रेंज नाही. म्हणजे जी डेड बॉडी होती ती दरीमध्ये होती? दरीमध्ये होती. मग तिथं गेल्यानंतर तिथं सगळं म्हणजे एवढ्या भागामध्ये मोबाईलला रेंज नाही. मग तिथं ते सरकारी पंच जुळवणं. तिथं लाईट नव्हती त्या खेडेगावामध्ये. तिथं मग त्या मोबाईलच्या किंवा टॉर्चच्या ह्याच्यामध्ये तिथं ते सगळे इन्क्वेस्ट पंचनामा असेल फिर्याद घ्यायचं काम असेल त्याला पूर्ण म्हणजे खूप रात्र आमची त्याच्यामध्ये गेली त्या बॉडीच्या बाजूला बसून तिथे. आणि सकाळी आम्हाला ते बॉडी वरती घेऊन यायला आम्हाला सकाळी 10 वाजले आणि बॉडी आणताना पण असं बांबूला बांधून बरोबर मध्ये ते असं एवढं जवळ 4-5 किलोमीटर आम्ही वरती चढून आलो. तुम्ही ती बॉडी बांधून स्वतः घेऊन आले होते? हो हो. आणि वरती आल्यानंतर ठीक आहे म्हटलं आता झालंय बाबा बऱ्यापैकी काम झालंय. वरती आल्यानंतर एक 4-5 किलोमीटर तिथून बाहेर आल्यानंतर फोन वगैरे यायला लागला. साहजिकच आहे, घरचे वगैरे थोडे टेन्शन मध्ये होते. रात्री न सांगता गेलो बाबा मग ते रडायला वगैरे लागले की तुम्ही कुठे गेला. त्यांना समजून सांगितलं असं असं झालं अचानक म्हणून. तर काही नाही मी येतोय आता म्हणून. पुन्हा सगळ्यांचे फोन वगैरे फ्रेंड सर्कल मोठा असल्यामुळे सगळ्यांचे वाढदिवसासाठी फोन येत होते. परंतु काही फोन लागला नाही. परंतु तिथून पुढे फोन चालू झाले. मग आता डोक्यात कल्पना होती की आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बाबा इथं बॉडी वगैरे तिथं पीएम साठी दिल्यानंतर आपलं काम हलकं होऊन जाईल. परंतु तिथे गेल्यानंतर आम्हाला डीवायएसपी होते प्रदीप जाधव सर. खूप चांगले होते. आज जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. तर त्यांनी तो तपास माझ्याकडे दिला. अच्छा. त्या मर्डरच्या गुन्ह्याचा. मग मी खूप नाराज झालो की बाबा मी हे करून आले ना आता वाढदिवस आहे आपल्याला फिरायला जायचंय साहेब स्वतः येणार आहे तर माझ्याकडे तपास दिला. मी नाराज झालो. मग मी बाकीच्या टीम मेंबर्सला ग्रुप मेंबर्सला सांगितलं की मी असा असा तपास माझ्याकडे दिला मी काय आता येत नाही तुम्ही बाबा तुमचं तुम्ही जावा म्हणून. मग मी बऱ्यापैकी ग्रुपमध्ये सगळ्यांचा लाडका असल्यामुळं मग बाकीचे पण म्हणायला लागले मग तुम्ही नाही तर आम्ही पण येत नाही असं तसं. मग ते डीवायस साहेबांपर्यंत ती गोष्ट गेली. मग डीवायस साहेबांनी त्यावेळेस मला फोन केला. म्हटलं की अरे हा काय एवढं काय विशेष नाही तू त्याच्यामध्ये फिर्याद घेतलेली आहे का? हो सर घेतलेली. मी त्याचा घटनास्थळ पंचनामा केलाय का? हो केलाय. मी इन्क्वेस्ट पंचनामा केलेला आहे का? अरे मग तपास आरोपी अटक आहे का? हो सर आरोपी पण अटक. मग तपास राहिला काय? मी म्हणे ते सगळं सांगतो तुम्ही
तुमचे रायटर करून घेतील, तो आवरून पटकन येईल. मग हे सगळं माझ्याबरोबर जे माझे टीम मेंबर होते, रायटर माझे पोलीस नाईक मनोज सानप आणि शेळकंदे म्हणून होते SI. तर ते दोघांनी, ते माझे खूप चांगली अटॅचमेंट होती त्यांच्यासोबत. त्यांना माहित होतं मग असं असं सरांचा प्लॅन आहे. ते म्हणले सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जावा, आम्ही सगळं करून घेतो. मग मला थोडंसं मी रिलॅक्स झालो आणि माझं जव्हारचा टेन्युअर पूर्ण झाल्यानंतर मी वसईला होतो, माणिकपूर पोलीस स्टेशनला, मुंबई. हा वसईला. हा. तर त्यावेळेस तिथं असताना एक आमचे सिनियर होते सागर खरे म्हणून, ऍग्रिकल्चरचे. ते पण API होते. त्यांनी पण गडचिरोलीला चांगलं काम केलं आणि प्रमोशनवर मुंबईला आले. काम करता करता कामाच्या स्ट्रेसमध्ये त्यांना हार्ट अटॅक आला ऑन ड्युटी आणि ते एक्सपायर झाले. तर त्यांच्या अंतिमविधीला वगैरे गेल्यानंतर म्हणजे त्यांच्या घरच्यांचा तो आक्रोश बघून, त्यांच्या त्या मुलांचं रडणं, आई वडिलांचा तो आक्रोश, पत्नीचा आक्रोश बघून आम्ही थोडंसं खचलो की हे करतोय ते कशासाठी करतोय. कारण माझी परिस्थिती म्हणजे असं होतं की आम्ही फॅमिलीला खूप कमी वेळ देऊ शकत होतो, फॅमिलीला वेळ देऊ शकत नव्हतो, फिजिकल साठी वेळ देऊ शकत नव्हतो आणि कंटिन्यू कामामध्ये मित्रांना वेळ द्यायला कमी झालं. फिजिकलच्या म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला त्रास जाणवायला लागला की ऍसिडिटी वगैरे असं तसं. त्यामुळे मग मनात यायला लागलं की मी की बाबा हे कशासाठी चालू आहे नक्की समजत नाही. आपण एवढा स्ट्रेस घेतोय, अशा गोष्टी होत आहेत, तर थोडंसं यातून बाजूला जावं का, असं मग मी माझ्या मित्रांसोबत चर्चा केली. मग माझ्यामध्ये त्यामध्ये API रवींद्र भोरे माझे जिवलग मित्र आहेत. त्यानंतर विजय धुमाळा आहे, सागर वरुटे, त्याच्यानंतर एक शीतल कुमार दोईकर, असा सगळे अधिकारी. हा मदन मस्के, हा सगळे आम्ही बॅचमेट्स. अच्छा. आमचं खूप चांगलं अटॅचमेंट होतं. मग त्यांना चर्चा करता असं असं झालं की अरे असा असा विषय झाला आणि मला असं वाटतंय की कुठंतरी बाहेर निघलो पाहिजे. मग चर्चेतून असं निघलं की अरे गडचिरोली हा चांगला ऑप्शन आहे. तिथं 2-3 वर्ष जर पोस्टिंग केलं तर बाबा चांगलं हे आहे. तुम्हाला ज्याला कुणाला MPSC करायची त्याला MPSC साठी वेळ देता येतो, त्याला फॅमिलीला वेळ देतो त्याला फॅमिलीला वेळ देतो आणि रिलॅक्स आहे. फिजिकलसाठी तिथं चांगलं वातावरण आहे. तर मग गडचिरोलीला जाणं म्हणजे त्यावेळेस खूप नक्षलवाद्यांचं वगैरे भीतीदायक वातावरण. खूप भीतीदायक वातावरण होतं. परंतु ह्या सगळ्यांनी तयारी दाखवल्यावरती आपल्या बरोबर सगळ्यात महत्वाचा पार्ट असा होता फॅमिली. कोणत्या सालची ही घटना? ही 2017-18ची गोष्ट आहे. मग 2018 मध्ये मी माझ्या पत्नीला विचारलं की असं असं माझ्या गडचिरोलीला जायची इच्छा आहे आणि सगळे तयार आहेत, तर काय करू. म्हणली तुम्ही जिथं जाते तर आम्ही यायची तयारी आहे आणि 100% तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमचा सपोर्ट असेल. मग आम्ही मी आणि हे आमचे जे 5-6 मित्र होतो आम्ही डायरेक्ट DG सरांना अर्ज लिहिला की आम्ही गडचिरोलीमध्ये काम करण्यासाठी आम्ही इच्छुक आहे. तर आमची बाबा गडचिरोलीला पोस्टिंग होण्यास विनंती. ऍक्च्युली ती पद्धत अशी होती की तो अर्ज म्हणजे SP सरांमार्फत DG ऑफिसला पाठवायला पाहिजे होता. परंतु म्हणजे त्याची प्रोसेस तशी असते. प्रोसेस तशी होती. परंतु आम्ही लेट झालो होतो विनंतीला, म्हणून आम्ही डायरेक्ट तो अर्ज पाठवला. अच्छा. आणि एक दिवस जव्हारला आम्ही बंदोबस्तला गेलो होतो, मी आणि माझे मित्र रवींद्र भोरे. त्यावेळेस आम्हाला बंदोबस्तवरून येताना घाटाच्या तिथं फोन आला, सर तुमची बदली झाली म्हणून. आणि मला समजा नाही अचानक बदली कशी काय झाली, कुठं झाली काय समजत नाही. तर रेंज गेली मोबाईलची. जोपर्यंत 5-6 किलोमीटरचा घाट उतरून खाली येत नाही तोपर्यंत असं मनात धाकधूक धाकधूक की बाबा नक्की काय झालं, नक्की काय झालं? काय आपण तर चुकीचं कधीच काय काम करत नाही, मग बदली कशी काय झाली. मग खाली गेल्यानंतर पुन्हा मोबाईलला रेंज आल्यावर मी फोन केला, तर म्हटले सर तुमची अशी अशी गडचिरोलीला बदली झाली. म्हटलं मला ऑर्डर पाठवा. मग त्यांनी ऑर्डर पाठवल्यानंतर बघितलं, मग माझ्या बरोबर माझे जे 4-5 मित्र होते त्यांचं देखील त्याच्यात नाव होतं. अच्छा. मग एक प्रकारचं आनंद पण झाला आणि थोडस हे पण वाटलं की बाबा आपण सहज अर्ज केला होता आणि आपलं पोस्टिंग झालं म्हणून. तर गडचिरोलीला पोस्टिंग झालं आणि थोडस एक मग गडचिरोलीचा तो पहिला दिवसाचा प्रवास कसा? मग गडचिरोलीला गेल्यानंतर तिथं 1 महिना आमचं C60चं ट्रेनिंग राहतं किटाडीला. अच्छा. तर खूप हार्ड ट्रेनिंग आहे ते आणि 1 महिना मग आमचं तिथं ट्रेनिंग कशाबद्दल असतं? आता आपण बाहेर ज्यावेळेस आपण ह्या भागामध्ये नोकरी करत असतो तर इथलं चॅलेंजेस पोलिसांची वेगळी आहेत. अच्छा. इथं आपलं कायदा व सुव्यवस्था राखणं, गुन्ह्यांचा तपास करणं, गुन्ह्यांची उकल करणं, अशा पद्धतीचं काम आहे. इथं मेंटली प्रेशर असतं. आणि physically- गडचिरोलीला फिजिकली खूप हार्ड हे आहे.
काम करायला. तर तिथं नक्षलवाद्यांची भीती आहे, त्यामुळे जंगलातून बऱ्यापैकी अच्छा, पेट्रोलिंग जंगलातलं वगैरे सगळं कधी training. कुठून गोळी येईल, कधी कुठं ब्लास्टिंग लावलं असेल, हो. अँबुश लावलं असेल, सांगू शकत नाही. हम्म. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना प्रिपेअर करण्यासाठी तिथं गेल्यानंतर प्रत्येक अधिकारी अंमलदार यांच्यासाठी तिथं 1 महिन्याचं ट्रेनिंग असतं किटाडीला. आणि मग ते ट्रेनिंग पण खूप हार्ड असं ट्रेनिंग असतं. 1 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केलं मी. आणि ते 1 महिन्याचं ट्रेनिंग केल्यानंतर मला पहिलंच पोस्टिंग मला देचलीपेटा त्या एरियामध्ये, छत्तीसगड बॉर्डरला एकदम, म्हणजे अच्छा. देचलीपेटाच्या पासून 3 किलोमीटर वरती छत्तीसगडची बॉर्डर. आणि तो शेवटचा टोक. हा नक्षलवाद्यांचा तो एक रेस्ट झोन होता. अच्छा. हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये तिथं नक्षलवादी त्या एरियात कंटिन्यू थांबून असायचे. तुमचं नक्षलवादी खरंच होते म्हणजे तिथं तुमचा म्हणजे काय अनुभव आहे? हो हो हो, त्या काळामध्ये खूप ते असे अटॅक वगैरे हा. करायची? हा, भरपूर असे पोलिसांवरती त्या काळामध्ये पण अँबुश लावले गेले. भरपूर आमचे जे पोलीस अधिकारी अंमलदार ते शहीद झाले. त्यावेळेचं वातावरण भीतीदायक होतं. त्यावेळेस मला पहिले एसपी जे होते ते अभिनव देशमुख साहेब आम्हाला पहिले एसपी होते. आणि त्यांनीच मला ते देचलीपेटा पोलीस स्टेशनची पोस्टिंग दिली होती. पहिल्यांदा ज्यावेळेस देचलीपेटाला गेलो त्यावेळेस जाताना जिमलगट्टा सोडल्यानंतर एक किष्टापूर नाला म्हणून आहे. हा. तर तो किष्टापूर नाला म्हणजे तो पावसाळ्याच्या दिवसामध्ये तो पूर्ण भरल्यानंतर नदी क्रॉस करणं ते खूप कठीण असतं. खूप पाणी वगैरे आहे आणि वाहतं पाण्याचा फ्लो जास्त असतो. अच्छा. आणि त्या नाल्यामध्ये असे दुर्दैवी म्हणजे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांवरती यापूर्वी नक्षलवाद्यांनी अटॅक केला होता. त्याच्यामध्ये ते शहीद झाले होते. म्हणजे नाला क्रॉस करूनच द्यायचे नाही असं हा, ऐकलं होतं. असं खूप एकंदरीत कठीण तुम्ही तो कसं क्रॉस केलं त्यावेळेसची काय भावना होती म्हणजे? पहिल्यांदा ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला एक आमचे पोलीस अंमलदार मोरेश्वर कडते म्हणून होते, ते मला न्यायला आले होते जिमलगट्ट्याला. मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा एकदम असं वेषांतर करून, जसं काय आपण बाबा पोलीस नाहीये, अच्छा. हा एकदम असं तोंड सिव्हिल वगैरे मध्ये. बांधून, हा सिव्हिल ड्रेसमध्ये बॅगा वगैरे घेऊन पहिल्यांदा त्या स्थानिक मुलांच्या मदतीने नदी वगैरे क्रॉस करून मग मी पहिल्यांदा दिसली पेटायला. स्थानिक लोकांनी मदत केली तुम्हाला हा, जाताना? त्यांना माहित नव्हतं पोलीस होतो म्हणून, पोलिसांना आम्ही सांगत नव्हतो. तुमची फॅमिली सोबतच होती त्यावेळेस? नाही, पहिल्यांदा त्यावेळेस नव्हतो. मग मी हजर झाल्यानंतर एक 4-5 महिन्यांनी माझी फॅमिली मी नंतर न्यायला आलो. त्यावेळेस माझा छोटा मुलगा जो आहे राजवीर, तो 4 महिन्यांचा होता. आणि मोठा मुलगा आहे तो साधारण 3 वर्षाचा तो होता. तर राजवर्धन. तर पहिल्यांदा फॅमिलीला घेऊन त्यावेळेस पण पावसाळ्याचे दिवस होते आणि अगदी इथपर्यंत पाणी होतं अरे तिथं. बापरे. आणि मग त्या ह्याच्यातून आपली मुलं एवढी छोटी घेऊन जाणं आणि त्या नदीमध्ये कुठे खड्डे आहेत काय एवढा आपल्याला अंदाज नव्हता. मग मुलं खूप भीती वाटायची की बाबा हे मुलं आता, मग आम्ही मुलं जे आहेत तिथले जी लोकलची मुलं आहेत जे नदी क्रॉस करून येणार त्यांच्या ताब्यात त्यांना मुलांना दिलं. आणि मी बॅग आणि मिसेसचा हात आमच्या दोघांना पोहता येतं त्यामुळे ते हात त्यांचा हात पकडून आम्ही तुमची 2 मुलं त्या माणसांना दिली त्या म्हणजे क्रॉस माणसांना करायला? मग हा देचलीपेटा आणि तुम्ही सोडायचं. किती वर्ष तिथं हे केलं? मी देचलीपेटाला जवळजवळ 2.5 वर्ष मी देचलीपेटाला. पण नंतर तुमचं सर प्रमोशन झाल्यानंतर तरी पण तुम्ही तीच पोस्ट घेतली हा. असं मी ऐकलं. ते काय कसं काय म्हणजे? म्हणजे मी 2018ला गेल्यानंतर माझं 2019 मध्ये माझं एपीआयचं प्रमोशन हा. आलं. तोपर्यंत तिथं पुलाचं काम म्हणजे चालू नव्हतं झालं. आणि शपथ स्वतःची होती, काय कोणाला दाखवायसाठी नव्हती. तर आणि काय व्हायचं, बरेचसे जे प्रेग्नंट लेडीज असतील त्यांच्या प्रेग्नन्सीला ते घेऊन जाताना पावसाच्या दिवसामध्ये खूप प्रॉब्लेम यायचे. म्हणजे इमर्जन्सीला कुणाला लोकांना सर्पदंश झाला, कुणाला काय खूप सिरियस आजारी पडलं, तर त्यावेळेस त्या किष्टापूर नाल्यातल्या पाण्यामुळं नदी क्रॉस करता यायची नाही आणि खूप लोकांचे बळी तिथे गेले होते. खूप प्रॉब्लेम्सचा लोकांना सामना करायला लागायचा. आणि त्यामुळं मग मी प्रमोशन झाल्यानंतर पण एस पी सरांसमोर हजर व्हायला गेलो त्यावेळेस मला पोलीस अधीक्षक सन्माननीय शैलेशजी बलकवडे सर एस पी होते. त्यांच्यासमोर हजर व्हायला गेल्यानंतर कुठं पोस्टिंग पाहिजे, मी म्हटलं सर मला देचलीपेटात पाहिजे. ते म्हणले अरे ते PSIचं पोस्टिंग आहे आणि तू येते तुला का तिथं पाहिजे, तिथं बाकी तुला चांगलं पोस्टिंग कुठं पण देत मागतात बाकीचे लोक, पण तुला दिलं. सर असं असं मला ते किष्टापूर जो शपथ घेतली ती पूर्ण सर करायची. पहिल्यांदा सरांना बोलून दाखवलं, सर तो पूल होणं खूप गरजेचं आहे.
सर म्हणले ठीक आहे, तुम्हाला काही मदत लागेल ती आम्ही करतो, परंतु तो पूल करण्यासाठी तुम्ही सर, नंतर ऐकलं मी तो पुलाला सुरुवात केल्यानंतर पण ते नक्षलवाद्यांनी तो तोडला होता, तिथल्या लोकांना कॉन्ट्रॅक्टरला मारलं. तो काय किस्सा सर? तो ऍक्च्युली तो पूल होण्याचं स्वप्न माझ्या आधी बालाजी मस्के म्हणून माझ्या आधी तिथं देचली पेठाला PSI होते. ओके. खूप चांगले म्हणजे पोलीस खात्यातले देव माणूसच म्हटलं तर काय हरकत नाही. खूप चांगले अधिकारी होते. त्यांनी ते स्वप्न बघितलं होतं. हम्म. आणि त्यांनी माझ्यापूर्वी खूप पत्रव्यवहार वगैरे केले होते पोस्ट पुन्हा. मग त्यांची बदली झाल्यानंतर मग ती धुरा माझ्याकडे मिळाली. आणि मग आम्ही कंटिन्यू कलेक्टर साहेबांना तिथले व्हिडिओ वगैरे पाठवायचो की बाबा हे बघा सर, ते गरोदर महिलांचे किती हाल होत आहेत. बाबा सर्पदंश झालेल्या माणसांना सुद्धा नदीत वाचितच त्यांना जीव सोडावा लागतो. तर इथं पूल होणं खूप गरजेचं आहे. SP सरांशी कंटिन्यू संवाद होता. ऍडिशनल SP सरांशी, DYSP साहेबांशी कंटिन्यू आमचा संवाद होता. आणि त्यातनं त्यांना त्या पुलाचं होणं का गरजेचं हे महत्व पटवून दिलं त्यांना. त्यांनी वरिष्ठांनी खूप चांगलं सहकार्य केलं. कलेक्टर साहेबांनी त्याला पॉझिटिव्ह ती गोष्ट घेतली आणि पुलाचं काम चालू झालं. परंतु पुलाचं काम चालू झाल्यानंतर, निम्म काम झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी तो पूल जाळला आणि तिथली वाहनं वगैरे जी आहेत ती वाहनं जाळली. तिथल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना मारहाण केली. आणि म्हणजे खूप जे काही आपण जे स्वप्न बघितलं असं वाटलं की आता ते विस्कटलं सगळं. तो कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही. मग माझ्या हातातोंडाशी आलेला घास जातोय का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मग आम्ही पुन्हा जाऊन SP सरांना भेटलो. सरांना सांगितलं सर असं असं आहे, कॉन्ट्रॅक्टर घाबरलेले, तर आपण जर थोडं त्यांना समजून सांगितलं, आपण जर त्यांना प्रोटेक्शन दिलं तर बाबा तो पूल होऊ शकतो सर. आणि आम्ही सर जीवाची बाजी लावून तो पूल तयार करायसाठी आम्ही प्रोटेक्शन देऊन तुम्ही परत ते काहीही कामाला करायला सुरुवात तयार आहे. काही जर त्यासाठी करायला तयार आहे. तर मग सरांनी पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेतलं, त्यांना आधार दिला, त्यांनी पुन्हा संमती दाखवली. मग त्यावेळेस असं होतं की आम्ही देचली बेटा पोलीस स्टेशन पासून 18 किलोमीटर, जंगलात यायचं म्हणलं की 20-25 किलोमीटर व्हायचं. मग आम्ही दररोज तिथं मुक्कामी जायचो. एक दिवस आमची टीम असायची देचली पेठाची, एक दिवस जिमलगट्ट्याची टीम असायची. जायचो जंगलामध्ये मुक्कामी राहायचो. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा माघारी सकाळी पोलीस स्टेशनला जायचो. आणि त्यावेळेस आणखी एक हे केलं होतं की नक्षलवाद्यांनी असं काही करू नये म्हणून आम्ही प्रत्येक ज्या गावातील लोक आहेत 10-10 लोक आम्ही तिथं कामाला लावले होते पुलावरती. त्यांना 4 पैसे पण मिळायचे आणि झोपायला पण ती लोक तिथं रात्रीची असायची. गावातलं सांगायचं तर आमच्या माहितीनुसार ती गावातले लोक कधी पोलिसांवर कधी विश्वास ठेवला नाही किंवा काय नाही. पण तुमच्याशी एवढी जवळीक कशी काय? म्हणजे तुमचा विश्वास बसावा यासाठी तुम्ही काय केलं होतं का? ऍक्च्युली परिस्थिती अशी होती की पहिलं म्हणजे लोक पोलिसांच्या जवळ येत नव्हते. हा. त्यांच्या मनात पोलिसांबद्दल जे नक्षलवाद्यांनी गैरसमज करून दिले होते की पोलीस वाईट आहेत, आपल्यावरती बाबा अन्याय अत्याचार करतात, मारहाण करतात, हे काय असते खोटा सगळा तो, किंवा शासन आपल्यासाठी काही करत नाही. आणि म्हणजे पोलिसांबद्दल एक गैरसमज पण होता. आणि एक भीती होती नागरिकांच्या मनात की जर आपण पोलिसांच्या मदतीला गेलो तर नक्षलवादी बाबा हा पोलिसांचा खबर आहे असं बनाव करायचे आणि त्यांना मारून टाकायचे त्यांना. त्यामुळे खूप भीती होती त्यांच्या मनात. परंतु माझ्या आधी बालाजी मस्के साहेबांनी देचली पेठाला खूप चांगलं काम केलं तिथं. म्हणजे नागरिकांशी संवाद असेल, त्यांच्या कुपोषणाच्या बाबतीत असेल, आणि त्यांच्याबरोबर राहून राहून मी पण त्या गोष्टी शिकलो की बाबा हे खरंच खूप चांगलं आहे. ऍक्च्युली मी वसई सारख्या जव्हारसारख्या ठिकाणी काम केलं होतं. मला जेव्हा ती गडचिरोलीची परिस्थिती अशी माहित होती, पण मला तेव्हा लोकांबद्दल एवढी काही सहानुभूती विशेष अशी नव्हती. परंतु बालाजी मस्के साहेबांबरोबर राहून राहून मला पण त्या लोकांच्या अडचणी कळाल्या. मला पण जाणीव झालं की आपण पण एकदम गरीब कुटुंबात आलो. त्यांच्या हालात म्हणजे त्यांची अशी परिस्थिती की 30-35 हजारामध्ये त्यांचं वर्षभरात पूर्ण उलाढाल व्हायची अख्खं. त्याच्यामध्ये सगळ्यांचे सण उत्सव असतील, सगळ्यांच्या शाळा, आरोग्याच्या काही हे असतील, लग्न सोहळे, 30-35 हजारामध्ये त्यांचं कुटुंब चालायचं पूर्ण वर्षभरात. आपला वर्षाचा म्हणजे 1 महिन्याचा पगार आपला 1 लाख असतो, तरी पण आपल्याला वाटतं की बाबा कमी पडतो म्हणून. आणि त्यावेळेस त्यांचं एवढं 30-35 हजारात व्हायचं. खूप वाईट परिस्थिती होती. त्याबद्दल साहजिकच लोकांबद्दल सहानुभूती निर्माण झाली. मग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम राबवायला सुरुवात केली आम्ही. जसं आता मी MSc ॲग्रीला माझा ॲनिमल सायन्स मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट असल्यामुळं मला बऱ्यापैकी माहित होतं. त्या दरवर्षी शेळ्या अँथ्रॅक्स, फूट अँड माउथ डिसीजमुळे बऱ्याचशा मरण पावायच्या. मग मी तिथल्या काही लोकांची मदत घेऊन, प्रत्येक पोलीस पाटलांची मदत घेऊन पेट्रोलिंगला गेल्यानंतर प्रत्येक गावांमध्ये शेळ्यांचं लसीकरण करून घ्यायचे. कारण एक शेळी मेली तर जवळजवळ त्यांचं 5-6 हजाराचं नुकसान होतं. आणि हेच मग लसीकरण केल्यामुळे त्यांच्या शेळ्यांचे जे मृत्यू वगैरे ते थांबले. आणि मग लोकांना ते एक चांगलं वाटलं. त्यानंतर लोकांना बाबा तिथे कुपोषणाचं प्रमाण म्हणून आम्ही फळझाडांचं वाटप, भाजीपालांचं वाटप, त्याच्यानंतर आदिवासी बांधवांसोबत दिवाळी,
खूप चांगला उपक्रम होता. आणि सर तुम्ही त्यांचे दाखले वगैरे जे आधार कार्ड बनवायचे ते स्वतः तुम्ही काढून हो, द्यायचे हो. असं ऐकलंय. आता त्याचा असा होतं की मी जवाहरला असताना ऑफिसर क्लबच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांशी ओळख होती आणि मग सगळ्या विभागात जाणं येणं होतं, त्यामुळं बऱ्यापैकी त्यांचे ऐकायचो मी, आमची ही स्कीम आहे, ती स्कीम आहे, तर हे लाभार्थी, ते लाभार्थी, त्यासाठी हे कागदपत्र लागतात, ते कागदपत्र लागतात, असं एकंदरीत थोडं माहिती होतं. मग तिथे गेल्यानंतर खरोखर आम्हाला कळायला लागलं, कारण कुठलीही स्कीम पाहिजे असेल त्याला आधार कार्ड पाहिजे, ह्या लोकांचं आधार कार्डच नाही. मग तिथून पुढं मग असं आधार कार्ड काढून देणं, त्यांना पॅन कार्ड काढून देणं, त्यांना बँकेत खातं काढून देणं, त्याच्यानंतर त्यांना संजय गांधी निराधार योजनेची जे काही 2-2.5 हजार रुपये आहेत ते चालू करून देणं, श्रावणबाळ योजनेचे पैसे चालू करून देणं, शेतकऱ्यांना कृषी दर्शन सहल सुरू करणं, असे छोटे 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 आम्ही उपक्रम आमच्या लेवलला, ते दिव्यांग लोक आहेत त्यांना व्हीलचेअरचं वाटप करून देणं, त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र काढून देणं, असं छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्यावेळेस चालू केल्या, जे काय माझ्या अंडर 18 गावं होती. त्यामुळे लोकांना रोजगार मिळावे, मुलांसाठी व्हॉलीबॉलच्या मॅचेस भरवणे, कबड्डीच्या मॅचेस भरवणे, क्रिकेटच्या टुर्नामेंट भरवणं, त्यामुळे लोकांशी खूप चांगली अटॅचमेंट झाली होती. आणि विशेष म्हणजे तिथं आम्हाला अंगणवाडी सेविकांचा जो ग्रुप होता, तर त्यांचं कसं, अंगणवाडी सेविका प्रत्येक गावामध्ये ते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेले असतात, त्यांना प्रत्येक गावातली घरातली माहिती असते की बाबा कोण खरोखर गरीब आहे, परंतु बाबा त्यांना मदत केली तर ते घर सुधरू शकतात असे कुठे. मग आम्ही त्या असे त्यांच्या मार्फत माहिती घेऊन त्या लोकांना शिलाई मशीन दे, विधवा महिला असतील त्यांना, जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू राहावा. त्यानंतर बाबा कोण होतकरू मुलं आहेत त्यांना पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी गडचिरोलीला पाठवायचं, त्यांची फी, पुस्तकांची फी, ट्युशनची फी आपण भरायचो. त्यानंतर ज्यांना कोणाला नोकरीची गरज आहे त्यांना बोलून नोकरीला वगैरे लावणं, अशा पद्धतीची कामं करायचो. त्यामुळे तो लोकांचा विश्वास आपल्याप्रती वाढला होता आणि मग ती लोक आमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह होती. त्यामुळे ती लोक असं तुमचा नक्षलवादी, विश्वास जास्त बसला. हा, आणि मग नक्षलवाद्यांची मिटिंगला कधी चुकून ते गेले तर ते आम्हाला नक्षलवाद्यांना पण सांगायचे, हे साहेब खूप चांगले आहेत, मस्के साहेब आहेत, शेलार साहेब खूप चांगले आहे अधिकारी आहेत आणि ते आमच्यासाठी खूप चांगलं काम करतात, तुम्ही जर त्यांच्या बाबतीत काही चुकीचं वागलात तर आम्ही गावामध्ये गावबंदी वगैरे करू. अशा पद्धतीने हे ते तुमच्या बाजूने ते हा, खूप आता परिस्थिती कशी आहे तिथं नक्षलवाद? आता आता बऱ्यापैकी म्हणजे नक्षलवाद संपल्यातच जमा आहे. म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तिथले लोक आहे? खूप खूप अजून पण मी ज्या कृषी दर्शन सर सुरू केल्या होत्या तर ते अजून पण तसंच चालू आहे. मी नारायणगाव पोलीस स्टेशनला इन्चार्ज झाल्यानंतर तर तिथल्या 2 कृषी दर्शन सर येऊन गेले इथं नारायणगाव. अच्छा. हा, त्या गोष्टीचं खूप समाधान आहे. आणि सर आता तुम्ही सांगितलं का तुमच्या गावामधले पहिले तुम्ही अधिकारी तुमच्या गावात, आणि आता तुमचं गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. बरोबर. म्हणजे तुम्ही किती लोकांना मदत केली तुमच्या गावामध्ये? मी पोस्ट होल्डर झाल्यानंतर म्हणजे साहजिकच आहे की गावाबद्दल खूप एक आपुलकीच, लहानाचं मोठं तिथं झाल्यानंतर झालो अशी भावना होती. आणि मग आपलं पण गावाप्रती काहीतरी देणं घेणं आहे बरोबर. या भावनेतून बाबा आपण जी गावातली एमपीएससी करणारी मुलं होती किंवा बाकीचे जे शिक्षण घेणारी मुलं होती तर त्यांना मग ट्युशनसाठी मदत करणं किंवा त्यांना पुस्तक घेण्यासाठी मदत करणं, त्यांना बाकीचे एमपीएससीचं मार्गदर्शन करणं, अशा पद्धतीचं काम सुरू केलं. त्यानंतर माझी चुलत बहीण आहे शोभा शेलार म्हणून, ती देखील PSI झाली. अच्छा. त्यानंतर स्वप्नील भोसले म्हणून ती ARTO झाले. त्यानंतर असे म्हणजे गावातली खूप सारी मुलं, नंतर चुलत भाऊ एक योगेश शेलार, तो CA झाला. म्हणजे असे मग खूप हे सगळे अधिकारी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आता आमचा आजपर्यंत? ऑफिसर्स आमचा ग्रुप झाला. म्हणजे मी झाल्यानंतर आता आमच्या गावामध्ये खूप, आता जवळजवळ 20-25 अधिकारी आहेत आणि आता ते गावचं अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि आजही तुम्ही म्हणजे तुमच्या शाळेत जातात, जिल्हा परिषद हो हो शाळेत हो, येतात? आम्ही दरवर्षी ऑफिसर क्लबची मुलं असतील किंवा आमचा 10वीचा ग्रुप आहे, तो आम्ही दरवर्षी या शाळेसाठी किंवा गावामध्ये ज्या काही कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी आम्ही नेहमी आमच्या आर्थिक स्वरूपात किंवा म्हणजे श्रमदानाच्या स्वरूपात आम्ही मदत करत असतो. त्याच्यामध्ये आम्ही आता मागच्या वर्षी जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्या जिल्हा परिषदला जवळजवळ आम्ही 4-5 लाखाचा त्याच्यामध्ये डिजिटल शाळा करण्यासाठी जिल्हा परिषदला थोडं मदत केली सगळ्या ऑफिसर क्लबच्या माध्यमातून. बाकी गावकऱ्यांनी पण मदत केली. त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस जे विद्यार्थी एमपीएससी करणार ते पुण्यातून गावी आले तर त्यांना अभ्यासाची कुठली फॅसिलिटी उपलब्ध नव्हती. त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतच्या मदतीने विजय भैया कदम वगैरे आहेत, आमचे सरपंच वगैरे बाकीचे आहेत, तर त्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही गावामध्ये हॉलमध्ये एक चांगली लायब्ररी ओपन केली. त्याच्यामध्ये जवळजवळ 4-5 लाखाचं आम्ही साहित्य, म्हणजे प्रोजेक्टर असेल, बाकीचं जवळजवळ पुस्तक, सगळ्या प्रकारचे पुस्तकं, गेस्ट लेक्चर वगैरे, असं जवळजवळ 5 लाखांचं तिथं ते चांगलं, खूप चांगली लायब्ररी तिथं तयार केली. खूप सारे मुलं तिथं अभ्यास करतात. प्रत्येकाचा कोण ना कोण आयडियल असतो सर, तर तुमचा पोलीस ऑफिसर होण्यामागचं कोण आयडियल आहे असं? काही? माझे तसे आयडल खूप आहेत. म्हणजे पहिले आयडल माझे एक सुरेश मनोरे साहेब,
मी पडगा पोलीस स्टेशनला असताना तिथं ते होते, तर त्यांनी म्हणजे मला खूप चांगलं शिकवलं. चांगल्या गोष्टी पोलीस खात्यामध्ये बाबा काय अपेक्षित आहे लोकांना, पब्लिकला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, त्यानंतर वरिष्ठांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत, अंमलदारासोबत कसं वागलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. म्हणजे आपण ते एक उदाहरण नेहमी द्यायचे की आपण शेतामध्ये बीज पेरल्यानंतर आपल्याला लगेच त्याचं उत्पन्न मिळत नाही. बरोबर. तर आपण शेतामध्ये बीज पेरल्यानंतर पहिलं त्याला आपण चांगलं बाबा खत पाणी खत घालणं, पाणी त्याला वेळच्या वेळेला पाणी देणं, त्याला फवारणी करणं, त्याचं म्हणजे व्यवस्थित कीटकनाशकांपासून कीटकनाशक वगैरे वापरून त्याचं कीड वगैरे घालवणं, आणि मग अशा पद्धतीने मग आपल्याला ते भरभरून उत्पन्न देतं. तसंच आपल्या युनिफॉर्मच्या सर्व्हिसेसचं पण आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये चांगलं काम करणार, तुम्ही चांगलं नाव करणार, तर त्यावेळेस 100% तुमचा प्रत्येक जाईल तिथं तुमचा विचार होणार, तुमच्या कामाची एक वेगळ्या प्रकारची दखल घेतली जाणार वरिष्ठांकडून. बाकी जे कर्मचारी आहेत ते पण तुम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात. म्हणजे ही पहिली गोष्ट त्यांनी शिकवली. त्यानंतर मला जे जवाहरलाल DYSP होते प्रदीप जाधव सर, त्यांनी म्हणजे चांगला तपास कसा करावा आणि चांगला अधिकारी कसा असावा याबद्दल खूप चांगलं त्यांनी सरांनी मार्गदर्शन केलं. आणि म्हणजे कधीही घाबरायचं नाही कुठल्याही कामाला, बाबा अजिबात म्हणजे घाबरून काम करायचं नाही. कॉन्फिडन्स तिथून तुमचा Confidence बिल्डअप झाला. त्यांच्यापासून मग त्यांच्यामुळे मला खूप रिवॉर्ड पण भेटले आणि खूप चांगलं नाव झालं माझं त्या भागामध्ये. त्यानंतर मग मला गडचिरोली असताना मला SP होते अंकित गोयल सर. अंकित म्हणजे गोयल. माझ्या आयुष्यात सगळ्यात जर मी चांगलं कोणाला मानत असेल तर मी माननीय अंकित गोयल सरांना मी जे काय आता आहे तर त्याच्यामध्ये अंकित गोयल सरांचा खूप मोलाचा वाटा आहे. सरांनी मला जी काय चांगलं काम करण्याची संधी मिळाली ती फक्त गोयल साहेबांमुळे मिळाली असं. आणि त्याचबरोबर मला तिथं ॲडिशनल SP होते समीर शेख साहेब, त्यानंतर सोमन मुंडे साहेब होते, मनीष कलवानिया साहेब होते. तर यांनी सगळ्यांनी मला खूप चांगली तिथं मदत केली आणि गडचिरोलीमध्ये चांगलं काम करण्याची प्रेरणा ह्यांच्यापासून मिळाली. माझं नाव त्या भागामध्ये जे काय आहे चांगलं ते ह्यांच्यामुळे मिळालं. गोयल साहेब म्हणजे यांनी माझ्यासाठी काय केलंय आणि त्या भागात जे सर तुम्ही केलंय म्हणजे सर्वसामान्य लोकांना तिथल्या नागरिकांसाठी, तर त्यासाठी तुम्हाला फिक्कीमचं मला वाटतं अवॉर्ड पण मिळालं. तर ते अवॉर्ड तुम्ही घ्यायला दिल्लीला गेलात, तो किस्सा सांगा म्हणजे. आमचं जे गडचिरोलीमध्ये जे पोलीस दादा खिडकीच्या माध्यमातून जे कम्युनिटी पोलिसिंगचं जे चांगलं काम झालं त्या कामाच्या बद्दल फिक्की मार्फत जो अवॉर्ड दिला जातो कम्युनिटी पोलिसिंगचा, तर तो अवॉर्ड आमच्या गडचिरोली पोलीस दलाला जाहीर झाला. तर ॲक्च्युली तो अवॉर्ड माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल सर यांना निमंत्रण होतं की तुम्ही तो अवॉर्ड स्वीकारा. तर त्यावेळेस बाकीचे पण IPS लोक होते, ॲडिशनल शेख साहेब होते, त्यानंतर मुंडे साहेब होते, त्यानंतर कलवानिया सर होते. परंतु त्यावेळेस गोयल साहेबांनी बाबा का मला मोठेपणा दिलं मला समजलं नाही, परंतु ते म्हटले की बाबा हे जो अवॉर्ड मिळाला त्याच्यामध्ये तुझा खूप मोलाचा वाटा आहे, तर आमची इच्छा आहे की तो अवॉर्ड स्वीकारण्यासाठी तू जावं दिल्लीला. सरांनी ॲक्च्युली मी कधी महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नव्हतो, कधीच नाही. आणि पहिल्यांदा दिल्लीला जाणं माझ्यासाठी खूप हे होतं. मी सरांना सुरुवातीला नाही म्हटलं सर मला नाही जमणार म्हटलं सर, आपण सर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलं तर बरोबर नाही म्हटले, हा अवॉर्ड तुलाच घेऊन जायचं. म्हणजे काय प्रॉब्लेम सर म्हटलं, मी ह्याच्या आधी कधी गेलेलो नाही बाहेरच्या राज्यात कुठं वगैरे. तर मग ते म्हटले तुझं सगळं मी बुकिंग वगैरे करतो, तुझी सगळी व्यवस्था होऊन जाईल, तुला जावं लागेल. मग सरांनी माझं फ्लाईटचं बुकिंग वगैरे केलं, तिथं महाराष्ट्र सदनमध्ये राहण्याची व्यवस्था, तिथून पुन्हा रिटर्नची व्यवस्था सगळं सरांनी केलं. आणि तो फिक्कीचा जो अवॉर्ड होता तो स्वीकारताना तिथं बऱ्यापैकी सगळे वेगवेगळ्या सेक्टरचे, तिथं कसं असतं की जे ऑल ओव्हर भारतातले जे टॉप मध्ये काम केलेलं जे लोक असतात त्यांना तो अवॉर्ड मिळतो. मग हे अवॉर्ड स्वीकारण्यासाठी बऱ्यापैकी सगळे म्हणजे कोण एकदम म्हणजे कमिशनर वगैरे म्हणजे IPS लोक बऱ्यापैकी किंवा DYSP रँकचे अधिकारी तिथं होते. मी एकमेव API सगळ्यात लोएस्ट रँकचा अधिकारी मी तिथं होतो. त्यामुळे तुमचं काम बी ते मोठं होतं. आणि मी माझ्या प्रेक्षकांना नक्कीच सांगेल की तुम्ही आता हा व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल का सरांना अवॉर्ड कशाबद्दल मिळाला. 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. या व्यवसायामध्ये येऊन मी एक यशस्वी व्यावसायिक ठरलेला आहोत आणि मला वर्षाला जवळपास 3 ते 4 लाख रुपये इन्कम येत आहे. चायनीज स्टॉल ओपन केल्यानंतर थोडा कसा कमी होता, मला महिना 5,000 4,000 असा पडला पहिल्यांदा. 2-3 महिने तसं झालं, मग हळूहळू वाढत गेला. आज मला मंथली इन्कम माझी 50,000 पडतो मला. 1 महिना आता मावदिंके आणि 1 महिन्यानंतर हिलेना माकू प्लेसमेंट दोरकान म्हणता नाक प्लेसमेंट हिलेना मुंबई मरेली ते दोरकता आणि नाव पगार म्हणता 11,000. त्याच्या अगोदर मी गावी होती तर बेरोजगार होती आणि मला खूप आनंद आहे की मला आता
पोलीस दलातर्फे मला जॉब मिळत आहे. आता आपण ज्यांना ऐकलं हे सगळे गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातलेच राहणारे आहेत. आज या सर्वांना ही मोठी संधी मिळाली आहे ती फक्त गडचिरोली पोलीस आणि त्यांच्या पोलीस दादा लोरा खिडकीच्या रोजगार मेळाव्यामुळेच. ज्यांच्यामध्ये कला गुण तर होते पण कधी संधी मिळत नव्हती अशा सर्व तरुणांना गडचिरोली पोलीस आणि त्यांच्या सिव्हिक ऍक्शन ग्रुपने पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून एक मोठी संधी उपलब्ध करून दिली. शेळी पालनाविषयी योग्य मार्गदर्शन करून आम्हाला व्यवसाय करण्याकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि समोर जाऊन आम्ही खर्च आपला आर्थिक नफा वाढवून घेण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आम्ही शेळी पालन या व्यवसायाकडे नक्कीच वळू. पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमाने गडचिरोली पोलिसांनी अतिदुर्गम भागातल्या होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांची निवड केली आणि त्यांना नामवंत प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून व्यावसायिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण प्रशिक्षण मिळवून दिलं. पण फक्त शिक्षण किंवा प्रशिक्षण देणं हे पुरेसं नव्हतं, तर त्याचा फायदाही झाला पाहिजे. याकरिता शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला रोजगार देखील मिळवून दिला. तसेच ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांना पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून व्यवसायासाठी लागणारे साहित्यही प्राप्त करून दिले. आज मला मशिनी मिळत आहेत. माझे आई वडील दादाजी सगळं पोलीस विभागात आहे असं मला आज वाटलं. मला खूप सुंदर प्रशिक्षण मिळाले. त्याच्या माध्यमातून कोंबड्यांचे संगोपन कसे करायचे, त्यांच्यावर होणारे आजार, त्यांच्याविषयी सर्व माहिती मिळाली. आम्हाला व्यवसाय सुरू करण्याकरिता बेड चेअर ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की आम्ही घरी गेल्यापासूनच आपल्या व्यवसायाला सुरुवात करू. यासाठी गडचिरोली पोलीस दलाने आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन दिलेले आहे. आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, प्रत्येकाला स्वबळावर जगता यावं यासाठी गडचिरोली पोलिसांद्वारे अनेक रोजगार आणि स्वयंरोजगाराभिमुख उपक्रम राबवले गेले आणि त्याचा फायदा घेत आज जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करून उत्पन्नाचे स्रोत वाढवते आहे. वडिलोपार्जीपासून आम्ही शेतीचं उत्पादन म्हणजे धानाचं उत्पादन घेऊन राहिलो होतो. तर याच्यातून आपल्याला काही तशी आर्थिक मदत व्हायची नाही. तर आर्थिक मदत कशी वाढवावी कशी नाही याचं प्रशिक्षण दिल्यामुळे मी तो प्रयोग केला आणि एका एकरामध्ये 150-200 रोपं लावले. शेंगाची काही प्रमाणात वाढ होऊन राहिलेली आहे आणि इथून माझा माल चंद्रपूर बाजारपेठामध्ये जातात. इथं आम्हाला 5 दिवसाची अतिशय चांगली ट्रेनिंग देण्यात आली आणि आम्हाला भाजीपाला लागवड यांच्याबद्दल चांगले ट्रेनिंग मिळालं आणि आम्हाला काही त्यांचे बियाणे किट वगैरे मिळालं. मला काही माहीत नव्हतं. हे मधुमती काय आहे, याच्याबद्दल प्रजाती किती आहे, याच्याबद्दल काहीच मला माहिती नव्हतं. परंतु या प्रशिक्षणात आल्यानंतर मला याच्याबद्दल खूप चांगला माहिती मिळाला. त्याच्यासाठी मी खूप आनंद आहो. गडचिरोली पोलीस आणि त्यांच्या दादा लोरा खिडकीच्या अभिनव उपक्रमाने आज तब्बल 1000हून अधिक तरुण तरुणींना भारतातल्या विविध व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे आणि उत्साही, आत्मविश्वासी, कुशल तरुण म्हणून गडचिरोलीच्या तरुणाची ओळख देशभर होत आहे. आज विविध राज्यातल्या अनेक अशा प्रशिक्षण संस्था गडचिरोली पोलीस आणि त्यांच्या पोलीस दादा लोरा खिडकीच्या या स्तुत्य उपक्रमाला हातभार लावतायत आणि जिल्ह्यातील प्रत्येक बेरोजगार तरुण तरुणींना आत्मनिर्भर बनवतायत. मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडचे मुला मुलींना फक्त संधीची कमतरता आहे. एकदा संधी उपलब्ध करून दिली तर आपल्याकडचे मुला मुली खूप पुढे जाऊ शकतात, आयुष्यात बरेचशा काही करू शकतात आणि हजारो मुलांना नोकरी देण्याचा आम्ही या ठिकाणी टार्गेट ठेवलेला आहे आणि आम्ही ते पूर्ण करणार आहोत. की समजा ऍक्सिडेंट रस्त्यात कुठे झाला तर सर्वप्रथम पोलिसांना कळवायची कशी प्रोसेस असते किंवा काय केलं पाहिजे? चुकीचं काम चालू असेल आणि तुम्हाला वाटलं की मला पोलिसांची गरज आहे तर तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी आता हल्ली लोक घाबरतात पोलिसांना कळवायचं म्हणजे आपण कुठेतरी अडकू नये म्हणून, असं लोकांच्या मनात भीती असते. सर, पोलिसांचे इमेज खूप खराब दाखवलेले आहेत. एखादा तुम्हाला वाटलं बाबा ही मुलीची छेड काढतोय एखादा किंवा इथं मारामारी चालू आहे. आता समजा सर माझ्या समोर कोणाची भांडणं होत असेल
आणि मी त्यांचाच व्हिडिओ काढून समजा पोलिसांना पाठवलं, म्हणजे जो व्हिडिओ काढतोय जो एखादा नागरिक त्या आहे, माणसाला अजिबात काही त्रास होत नाही. ग्रामपंचायत जे आहेत दोन्ही पण बाबूभाऊ पाटे असतील, त्यानंतर विनायक भुजबळ, मी तर 100% मी करणारच आहे. मग मला माहिती आहे मी काय करू शकतो, मला स्वतःवरती खूप विश्वास आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला ते कलेक्टर साहेबांच्या मदतीने आम्ही ते सेतू केंद्र चालू केलं. आणि तो पहिल्या दिवसाचा अनुभव कसा होता नारेगाव पोलीस स्टेशन मध्ये? एक वेगळीच आठवणीमध्ये झाली होती. गडचिरोली सोडताना पण खूप भावनिक झालं होतं. सर तुम्ही ज्यावेळेस नारेगावला आले तेव्हा केस कशा यायच्या तुमच्याकडे, म्हणजे लोक कोणते गुन्हे जास्त घेऊन यायचे? आता नारायणगाव आजूबाजूच्या ज्या 14 गाव आहेत त्यातली लोकसंख्या साधारण 2 लाखाच्या आसपास आहे. पोलीस आहेत साधारण 50. त्यामुळं नागरिकांनी जागृत होणं गरजेचं आहे. आणि आपले स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा, त्यांना तुम्ही वाट पाहायला लावली असं कळलं. मांजरवाडीचे जे थोरात नर्सरीवाले आहेत, संजय शेठ वारोले जे आहेत, आपले सचिन हॉटेलवाले, लोकल क्राईम ब्रँचचं नेमकं काम कसं असतं महाराष्ट्र? सर एखादी घरफोडी झाली किंवा चोरी झाली तर ते सगळं त्याचं रिकव्हर होतं. या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय दीपक सागऱ्या, अक्षय नवले, संदीप वारे ही जर टीम कदाचित मला नसती तर मी हे साध्य करू शकलो नसतो.